अरे कहना क्या चाहते हो? हे एवरीवन फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 7 ऑफ डेली ब्लॉगिंग. आज संडे आहे तर निवांत उठलोय आणि कालचं ऊन आपल्याला चांगलंच जाचलंय. गळा जाम झालाय आणि सर्दी बिर्दी पण झाली. माझ्या आवाजावरनं पण तुम्हाला कळत असेल. आत्ता ना किती वाजलेत तुम्हाला दाखवतो, थांबा. आता वाजलेत 10:32. मी काहीतरी 9:45ला उठलो असेल. म्हणूनच कालचा जो व्लॉग आहे ना तो थोडासा 5-10 मिनिटं डिले झालाय. बट ठीक आहे, तेवढं चालतंय यार, तेवढं मानून घ्या. मी असे ना माझे स्वतःचे व्लॉग्स बघत असतो, त्यांनी थोडंफार मोटिवेशन पण मिळतं आणि गोष्टी पण कळतात. सो कुठे कुठे इम्प्रूव्ह करायचं वगैरे ते सगळं करतं. सो आता आजचं सगळ्यात पहिलेच काम आहे की हा रूम जो आहे आपल्याला आवरायचा आहे. हे बघा इथे कसा पसारा ठेवलाय. त्यात कपडे आहेत, मम्मीने धुवून दिलेली आहेत, ती या बॅगमध्ये टाकायची आहेत. सो आवरून घेऊयात पटापट आणि मग मी तुम्हाला भेटेन. सो डन विथ द साफसफाई. हे बघा इथला अख्खा बंडल जो आहे तो गेला ह्या बॅगमध्ये. आणि हे जे आहेत ना हे नॉर्मल माझे जिम क्लोथ्स वगैरे आहेत जो रोज घालायचे असतात ना ते. आणि हे माझं चार्जिंग डॉक. बाय द वे मला एक गोष्ट सांगा, जर तुम्ही आयफोन वापरताय तर तुमच्या पण चार्जरनी जेव्हा तुम्ही चार्जिंगला लावता फोन तर तुमच्या फोनला करंट वगैरे येतो का? कारण माझ्या फोनला तर पूर्ण करंट मारतं भाई. तर ते काय नक्की सीन आहे ते नक्की सांगा. कारण बघा माझी टाईप सी आहे. लाइटनिंग जेव्हा होती ना, लाइटनिंग कनेक्टर आयफोनचं, त्याने पण करंट मारत होतं आणि ह्याने पण मारते. काय सीन आहे काय माहित नाही. आणि इकडे बघा आपला डेस्क पण आता एकदम क्लीन झालाय. तुम्ही सगळे माझ्या दादाला ओळखता, माझ्या मम्मीला ओळखता, माझ्या पप्पांना ओळखता आणि बहिणींना पण ओळखता. म्हणजे त्या सगळ्यांना मी ब्लॉगमध्ये तर दाखवलेलंच आहे. पण अजून 2 मेंबर आमच्या घरामध्ये राहतात, आमचे फॅमिली मेंबर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ते बघा ते आवाज देतात ते. तुम्हाला दाखवतो मी ते कोण आहेत. ते बघा माझा आवाज ऐकून आलेत तिथे ते. हा थांब, आलो तुझ्यासाठीच आलोय. बघा कसे एक्साइट झालेत बघा. कसे आहेत हे दोघं आहेत मँगो डॉली. दीज आर सन कनूर्स. खूपच छान. म्हणजे आता लगभग मला वाटतं गेल्या वर्षी वहिनींच्या बड्डेला दादाने गिफ्ट केलं होतं. सो 1 वर्ष झालंय आता त्यांना. आणि बघा काय छान दिसतात मँगो. आणि आम्ही यांचे नावाला मस्त ठेवलेत कारण हे बघा कलर्स बघा यांचे. तर आम्ही ठेवलंय नाव मँगो आणि डॉली. आणि हा जो पिंजरा आहे ना पूर्ण हा पप्पांनी बनवलाय घरी. पूर्ण प्रॉपर. ह्याला खाली ट्रेज वगैरे आहेत ते चेंज करू शकतो. हा दरवाजा आहे. ह्या दरवाजामध्ये पण अजून छोटे दरवाजे आहेत म्हणजे जेवण वगैरे टाकायला. आतमध्ये पण यांना खेळायला बघा. तर तिथं एक झोका आहे, परती स्प्रिंग आहे, हे झाडाच्या फांद्या वगैरे मस्त खेळत असतात. आणि हे खोपटं त्यांना आतमध्ये जाऊन झोपायला वगैरे. आता बघा गप्प बसले तर ऐकतं ते सगळं. मँगो हाय बोल. हाय बोल ना. हाय बोल ना. हाय बोल ना. हा बोल हाय बोल. खूप मस्त टाइमपास होतो यांच्या संगती. आणि आता यांना ना बऱ्याच गोष्टी कळायला लागल्यात तर रिॲक्ट करतात ते लोक. तर अजून मजा येते. आता हळूहळू अजून. बाय द वे हे जास्त मोठे नाही होत, हे याच साईजमध्ये राहतात. पण यांचा आवाज भाई, आवाज लय डेंजर आहे. एकदा तुमचा आवाज दाखव रे, ओरडून दाखव एकदा. आपण त्रास देऊ याला त्रास देऊ आपण. हे बघ आता तरी म्हणजे हे ना मला वाटतं हे 10% आहे त्यांचं फक्त ओरडणं. याच्यापेक्षा म्हणजे विचार करा तुम्ही 100%ला जेव्हा हे लाऊड ओरडतात ना तेव्हा बघा. हे कसं खेळते. बाय चला बाय करा. बाय. आता बघा मी जसं जाईन ना दरवाजा बंद करेन ना ओरडतील. अजून मी दिसतोय त्यांना. आता एकदा बाय. नाही आज नाही ओरडले झाले. कॅमेरा चालू आहे तर नाही ओरडले. नाहीतर ह्या दरवाजापासून लांब गेलं की लगेच ओरडायला चालू झाले. बघ
भाई खाली आम्ही खाली म्हणजे खाली म्हटलं होते हे वरती आहे. खाली जेव्हा गाडी जरी काढली ना, आपली गाडी आहे फक्त, स्कूटीला स्टार्टर जरी मारला तरी त्यांना कळतं की भाई कुठेतरी चालले, ते लगेच ओरडायला चालू करतात. खालनं फक्त आवाज द्यायचा मँगो, चालू होतात डायरेक्ट. तर आता बघा टाइम झालाय 11:15. आज आपण नाश्ता नाही केला, तो डायरेक्ट लंचच करू, ब्रंच काइंड ऑफ करूयात आता. सो बघूयात की जेवायला काय बनवलेलं आहे. इकडे इथं दिसते. ओ हो, पिटलं इन द हाऊस. आणि इकडे काय बटाट्याची भाजी. हो आज रविवार आहे, आज पप्पांना उपवास असतो त्यामुळे बटाट्याची भाजी केलेली आहे इकडे. आणि इकडे आहे टोमॅटोची चटणी. त्यानंतर इकडे आहे भात. आणि अजून काय आहे बरे, ओ डाळ पण आहे. आणि याच्यामध्ये काय आहे बरे, त्यामध्ये आहे चिकनचा रस्सा. तर आपण मस्त पिठलं भाकर खाऊ, कारण आपण नॉनव्हेज नाही खात. घरामध्ये अजून बरीच ताट आहेत, पण ह्या ताटामध्ये असे म्हणजे ह्याच्यामध्ये असे गाळे असतात ना, ह्या ताटामध्ये जेवायचं बाई मजाच वेगळी, म्हणजे काहीतरी वेगळंच फॅसिनेशन आहे. तुम्हाला आहे का नाही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता मी जेवतो आणि जेवता मस्त कॉन्टेंट बघतो. तर मंडळी, काल मी जे तुम्हाला सांगितलेलं, म्हणजे कालचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपला जो प्लॅन होता एका ठिकाणी जायचा तो कॅन्सल झाला आणि त्याच्यावरतीच पूर्ण व्लॉग होता. सो आज तो प्लॅन ऑन आहे. आत्ताच मला अक्षयचा कॉल आला होता, तो बोललेला की येतोयस का, तर मी बोललो की चला जाऊयात. सो इकडे सगळी तयारी झाली आहे, बॅग भरून झाली आहे. आणि तो व्लॉग मी गोप्रोनी शूट करायचा विचार करतोय. बघूयात, अजून पण डायसीच आहे, फोननी करेन किंवा मग गोप्रोनी करेन. जर गोप्रोनी दगा नाही दिला ना तर मग फोननीच करेन. सो पण आज झालंय असं की मी ऑलरेडी हा व्लॉग जो आता चालू आहे तुम्ही बघताय, तो मी ऑलरेडी सकाळपासून शूट केलाय. सो ते कंटेंट आणि त्यामध्ये जर हे कंटेंट मिक्स केलं इव्हेंटवालं तर मग मजा नाही येणार. सो मी विचार करतोय की हा व्लॉग कंटिन्यू करेन. थोडा शॉर्ट व्लॉग बनेल मे बी हा, बट हा व्लॉग कंटिन्यू करेन. आणि तो जो मी जाणार आहे आता तो सेपरेट व्लॉग बनवेल, तो ह्याच्या नेक्स्ट पोस्ट करेन. सो बघू काय होतंय ते तुम्हाला कळेलच. सो स्टे ट्यून्ड. आता सगळी तयारी वगैरे झाली आहे, फोन चार्जिंगला लावतो आणि कॉल आला की निघूयात. थोडेसे ग्लिम्स मी ह्या व्लॉग मध्ये पण देईन, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपण कुठे चाललोय आणि काय आपला नेक्स्ट व्लॉग असणार आहे. सो स्टे ट्यून्ड. तर आलोय गाईज आता आम्ही, आणि डिटेल व्हिडिओ हा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मिळेल, कारण त्याच्यामध्ये पूर्ण याच्याबद्दलच आहे. सो या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. गोप्रो इतका तापलाय ना की ह्याची मेटल बॉडी आहे, ह्याला हात लावला तरी चटका बसतो, इतका तापलाय भाई. आणि आता वाजलेत 2:30 वाजलेत आणि जाम ऊन आहे भाई, खतरनाक. पण भाई किती ऊन असो, आजारी पडो काही हो, काय नाद गाड्या आहे तिकडे. तर मंडळी आता वाजलेत 3:36 झालेत आणि आता आम्ही निघालोय घरी, कारण मस्त फिरून वगैरे झालं. आणि बेकार धूळ आहे, बेकार ऊन आहे, आणि त्यात माझा घसा जाम आहे. तर म्हटलं जास्त नको थांबायला, सगळं काय बघितलं यार. ड्रॅग रेस, कार्स, बाईक्स, एक नंबर भाई, एका वेगळ्या जगात आल्यासारखं वाटतं आणि खूप मजा आली. सो म्हणून मी म्हटलं की तो ब्लॉग आहे ना सेपरेटच राहू देत, तर तो येईल उद्या. सो तो बघायला पण नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता भेटतो मी तुम्हाला, घरी जाऊनच भेटतो आता, कारण खूप ऊन आहे आणि उशीर पण झालाय. बाय. इव्हेंटवरनं दुपारी घरी आलो आणि भाई डायरेक्ट झोपलो, कारण तिकडे उन्हामध्ये जी वाट लागलेली, एक तर ऊन आणि धूळ, खूप जास्त धूळ होती, ती नाकातोंडात गेलीच असणार. ऑब्व्हियसली बोलतोय आम्ही वगैरे त्यामुळे, आणि त्यामुळे ना तब्येत एकदम, माझा आवाज पण बघा कसा झालाय, जड, त्यावरनं तुम्हाला कळतच असेल. तर बाय द वे आता आपल्याकडे आलेला आहे वेद. हाय बोल. हाय. हा इतका शांत आता त्यामुळे बसलाय कारण मी व्हिडिओ चालू केलाय, नाहीतर हा इतका शांत नसतो, काय ना काहीतरी उचापाचा करत असतो, तो खूप ऍक्टिव्ह असतो. बोल काय म्हणतो. काय नाही. बोल सबस्क्राईब करा ह्या चॅनलला, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. हा सगळे व्लॉग्स एकदम डिटेलमध्ये बघतो. ह्याला सगळं माहिती असतं कोणत्या ब्लॉगमध्ये काय आहे, मी कुठं काय ठेवलंय. आता आलता आणि हॅमॉक मला बोलत होता की हॅमॉक लाव, पण आता संध्याकाळ झाली आहे त्यामुळे हॅमॉक नाही लावू शकत. बट नेक्स्ट टाइम तो आल्यावरती लावू आपण, म्हणजे तो झुला, त्याला हॅमॉक म्हणतात. तर हा ब्लॉग आपण इथेच थांबूयात, आपली नेहमीची ड्युटी करून, म्हणजे तिथे वरती झाडू मारायचं आहे, ती झाडू मारू आणि मग हा ब्लॉग एंड करू. कारण मी उठलो आणि
असं जामच आहे अजून गळा वगैरे. सो आय होप सो की हे जास्त वेळ नाही राहिलं पाहिजे, कारण मग ते सर्दीमध्ये कन्वर्ट होतं आणि मग तब्येत एकदम खराब होती. तर ते स्टेजपर्यंत नाही जायचं आहे. सो बघूयात आता काय होतं आहे ते. तर जो इव्हेंटवाला जो व्लॉग आहे ना तो उद्या येईल. सो नक्की बघा. जनरेशन स्पीड त्या इव्हेंटचं नाव होतं. आणि जाता जाता मी काही रेकॉर्ड पण केलं होतं, पण ते रेकॉर्ड झालं नाही यार. असं का झालं काय माहीत नाही. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ मंत्र आहोत. बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. बाय बाय. आणि हा जे बोललाय ना सबस्क्राईब वगैरे करा, ते करून टाका पटकन. मोफत आहे, फ्री आहे, आणि तुम्हाला फ्री ऑन एंटरटेनमेंट मी देतोय. बाय द वे, आता मी संभळ तुम्हाला वाजवून दाखवणार होतो की मला जितकं येते तितकं, पण आता भरपूर लेंदी झाला हा व्हिडिओ ना. तर आता नेक्स्ट व्लॉगमध्ये, म्हणजे उद्याचा नाही परवाच्या व्लॉगमध्ये तुम्हाला थोडंसं वाजवून दाखवून मी संभळ की मला किती येते ते. चलो बाय बाय.